मराठी शिकायलाच पाहिजे, बोलायलाच पाहिजे, पण ज्यांना येत नाही, आता बाहेरचे तिथे केंद्र शासनाचे जे अधिकारी येतात त्यांना कुठून येणार आहे शिकायला? त्यांना तुम्ही चोपते जाऊन तुम्ही मुसलमानांच्या लागून चालून करून आपल्या मतांसाठी हे सर्व करताय। मुंबईमध्ये मराठी माणसांचा नेहमी स्वाभिमान असलाच असणार आहे आणि त्यांना नेहमी प्राधान्य मिळणारच पाहिजे। तर मिल्स कोणी बंद पाडले? कम्युनिस्टांनी बंद पाडले ना, का अमराठी भाषेच्या लोकांनी केलेलं आहे। ज्या छत्रपती शिवरायांनी अटक ते कटकपर्यंत लढा देऊन हिंदवी स्वराज स्थापन केली, त्यांना कुठलाही स्वार्थ नव्हता। छत्रपती शिवरायांनी फक्त हिंदू बांधवांसाठी लढा देऊन अटक ते कटकपर्यंत लढा देऊन हिंदवी स्वराज स्थापन केली। आज त्या धर्तीवर जर भाषाभाषीमध्ये तेढ निर्माण करून आणि आपली स्वार्थपणा दाखवत आहे, हे चुकीचं आहे। मी एवढंच विनंती करेन, भाषाभाषीचा बाद सोडून एकवट हिंदू झाला नाही तर या देशाची परिस्थिती बांगलादेश आणि पाकिस्तानसारखा होईल आणि केरळमध्ये, कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये, बंगालमध्ये हिंदूंची काय परिस्थिती आहे ते त्यांनी बघावा आणि लोकांनी बघावं काय परिस्थिती हिंदू धर्मांसाठी चाललेला आहे। तिथे बंगाल में राम जी को विदेशी बताके और आक्रमणकारी बताते चौथे पाँचवें क्लास में ये सिलेबस में डाल रहा है। ये दुर्भाग्य इस देश का। बोलते आहेत की मराठी हरवली जात आहेत, कुठेतरी तिचं अपमान होत आहे, याच्यावर काय बोलणार? हो, मराठी माणसाचं मला प्रेम आहे, मी पण बाहेर परकी आहे, मला मराठी येतो ना, मी मराठी शाळेत शिकलोय। ज्यांनी मराठी शिकतंय, मराठी शिकायलाच पाहिजे, बोलायलाच पाहिजे, पण ज्यांना येत नाही, आता बाहेरचे तिथे केंद्र शासनाचे जे अधिकारी येतात त्यांना कुठून येणार आहे शिकायला? त्यांना तुम्ही चोपते जाऊन, हा चुकीचा आहे, मोठा चुकीचा आहे। तुम्ही हिंदू धर्मांमध्ये तेढ निर्माण करताय आणि हिंदूला तुम्ही हे करताय आणि तुम्ही मुसलमानांच्या लागून चालून करून आपल्या मतांसाठी हे सर्व करताय, खुर्च्यासाठी करताय। हे करू नये, माझी एवढीच विनंती आहे। हिंदू समाजामध्ये तेढ निर्माण करून या देशाचा 1000 वर्षाची जी इतिहास होती, हिंदूला तोडलं म्हणून आज इस्लाम आले आपल्या देशामध्ये। आज तशी परिस्थिती या देशामध्ये हिंदू एकजुट झाली म्हणून या लोकांचं जडतं आहे आणि हिंदूंमध्ये भाषामध्ये निर्माण करायचं, तेढ निर्माण करून आणि आपली पोळी भाजायची, हे परिस्थिती आहे। हे होत आहेत की मराठी माणसावर इकडे अत्याचार होत आहेत, मराठी माणसाची टक्केवारी मुंबईमध्ये घसरली आहे, याच्यावर काय बोलणार? कोण उत्तरदायी आहे याच्यावर? हे बघा, आता तुम्ही असा विचार केला तर मिल्स कोणी बंद पाडले? कम्युनिस्टांनी बंद पाडले ना, का अमराठी भाषेच्या लोकांनी केलेलं आहे। हे बघा, मुंबईमध्ये मराठी माणसांचा नेहमी स्वाभिमान असलाच असणार आहे आणि त्यांना नेहमी प्राधान्य मिळणारच पाहिजे आणि त्या मताचे आम्ही सर्व आहोत। पण ह्याचा अर्थ नाही की आम्ही मराठीवर प्रेम कमी करतो किंवा आता एवढी 70 वर्ष आम्ही राहतोय तर आम्ही महाराष्ट्रीयन नाही आहोत का? आम्ही पण भूमिपुत्रच आहोत ना, आम्ही बोलतो मराठी। माझी मराठी बघून तुम्हाला असं वाटतंय का मी अमराठी आहे म्हणून? जर मी माझं नाव सांगितलं नाही तर तुम्हाला कळणार पण नाही की मी मराठी नाही आहे म्हणून। आज हे मराठी अमराठी फक्त कॉर्पोरेशनच्या इलेक्शन पुरताच आहे। हे फक्त म्हणजे मराठी व अमराठीचा हा वादच नाही, हा वाद काय आहे, फक्त इलेक्शनमध्ये चांगल्या सीट मिळावा आणि मतं जरा वाढली पाहिजे ह्याकरिता हे चाललेलं आहे। तर विरोधक बोलत आहेत हे हिंदीची सक्ती हिंदीवर लादण्यात येत आहेत मराठी जनतावर, यावर काय बोलणार तुम्ही? हे बघा, तुम्हाला फ्रेंच चालतो, तुम्हाला इंग्लिश चालतो, मग हिंदी का नाही? हिंदी अख्ख्या देशात बोलणारी भाषा आहे, आपली राज्यभाषा आहे। आपण का त्याला दुराभाव त्याच्यावरून आपल्याला असं वाटलं पाहिजे की ते नाही शिकलं पाहिजे का? आपण इतर प्रांतात जातो आपण तर मराठीत बोलतो का आपण हिंदीत बोलतो? लोकांना सर्वात जास्त हिंदी येते, पण मराठीवर आम्हाला सर्वांना अभिमान आहे की आम्हाला मराठी येते, आम्ही मराठी बोलतो आणि आपलं भाग्य आहे की आम्ही मराठी बोलता येते आणि महाराष्ट्रात मुंबईत राहतो आपण। पण ह्याचा अर्थ असा नाही की हिंदीला आपण दुराभाव केला पाहिजे। आणि तिसरी भाषा होती, ती पहिली भाषा मराठीच आहे, त्यानंतर इंग्लिश आणि थर्ड भाषा होती आणि कोणी अप्रूव्ह केलेला कमिटीमध्ये जे आज मागतायत की मराठी तिसरी भाषा नसली पाहिजे, त्यांनीच कॅबिनेटमध्ये अप्रूव्ह केलेला होता। हे पहिलं त्यांनी स्वतःच्या घरात झांकून बघितलं पाहिजे की कोणी अप्रूव्ह केलेलं आहे। उद्धव ठाकरेवर आरोप करतात 100% ते मुख्यमंत्री असताना त्यांची कॅबिनेट मीटिंगमध्ये अप्रूव्ह झालेला आहे आणि त्यांनी जर अप्रूव्ह केलं आहे तर ते आज कसं बोलू शकतात? आणि तिसरी भाषा लादण्याचा काय विषयच येत नाही। प्रत्येक बघा, 8 वर्षापर्यंत जे मुलं असतात त्यांची लर्निंग कॅपेबिलिटी खूप चांगली असते आणि एखादा चांगली भाषा त्यांना शिकत असेल आणि हिंदी त्यांना आवश्यकता म्हणजे एक निर्माण केलेली आहे जेणेकरून त्यांना लवकरात लवकर आणि कुठे बाहेर गेले ज्या अनुषंगाने ते बोलू शकतात आणि त्यांना समजेल की कसं कम्युनिकेट करता येतं आणि एक चांगली भाषा होऊन जाईल त्यांची।